अरबाजला फुल झोपवलेल्यासारखं वाटतंय. निकी फुल झोपली आहे, बिग बॉसची प्रॉपर्टी इकडे तिकडे हलवली आहे आणि जो कल्ला आपल्याला हवा होता ना तो सूरज भाऊने दाखवला आहे. तर तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. जे आपण बोलतो ना की झुणकं भाकर ची जी ताकद असते ना ती प्रोटीन पावडरमध्ये कुठे, ते नक्कीच सूरज भाऊनी दाखवलेलं आहे. सूरज भाऊनी बिग बॉसच्या घरात फायनली आपला कल्ला दाखवलाय आणि ज्या गोष्टीची आतुरतेने आपण वाट बघत होतो ते फायनली आपल्याला बघायला मिळतंय. बिग बॉसचा प्रोमो आला जिकडे सूरज भाऊ फुल रांगड्या मोडमध्ये दिसत आहेत आणि वैभव आणि अरबाजला चांगलीच धूल चटवली आहे. निकी पण झोपली आहे आणि तिकडे फुल हल्लागुल्ला होतोय आणि आपले सूरज भाऊ आपला कल्ला फुल ऑन दाखवत आहेत. पूर्ण महाराष्ट्र या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता, पूर्ण महाराष्ट्राचा. आणि इवन माझा पर्सनली फेवरेट कंटेस्टंट म्हणजे सूरज. आपल्या मातीतला गावातून आलेला माणूस इकडे आला तेव्हा थोडा आधी कन्फ्यूज झाला, कारण एवढा ग्लॅमर आणि एवढी लोक अचानक एका जागेवर टाकल्यावर तो थोडा नर्वस झाला. पण त्याच्यासारखा साधा आणि ऑनेस्ट आणि सच्चा माणूस मी बघितला नव्हता याआधी. आणि बिग बॉसने सगळ्यांचीच मनं जिंकली. मी पहिल्या एपिसोडमध्ये सूरजचा फॅन झालो. मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की सूरज हा माझा फेवरेट आहे. आणि असं नाही की सूरजला सगळे फॉलो करतात किंवा सगळ्यांची एक चांगली सहानुभूती आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी आणि म्हणून मी चांगला बोलतो आणि मला व्ह्यूज भेटतील, तसं कधीच नव्हतं. मला पहिल्या एपिसोडपासूनच सूरज आवडतो, कारण तो सच्चा आहे आणि बाकी लोकांसारखा फेक नाही आहे. जे काम करतो ते मनापासून करतो. आणि मला नेहमीच हवं होतं की सूरजनी फ्रंट फुटवर खेळावं आणि सगळ्यांना आपला कल्ला दाखवावा, आपली ताकद दाखवावी. आणि फायनली आजच्या या एपिसोडमध्ये सूरजनी ते केलं आहे. त्याने दाखवलं आहे की तो काय आहे आणि त्याच्यात काय ताकद आणि काय दम आहे. अजूनपर्यंत थोडा बॅकफूटवर खेळत होता, थोडासा नर्वस होता, पण आजच्या एपिसोडमध्ये तो पूर्णपणे खुलून आलेला आहे हे नक्कीच. तर आता काय झालं आहे, बेसिकली टास्क काय होतं त्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया आणि सूरज भाऊने जो कल्ला दाखवला आहे त्याबद्दल थोडं डिस्कस करूया. आणि मी खूप आधीपासून सांगत होतो की सूरज भाऊ एकदा जर ब्लास्ट झाला ना, एकदा जर फुटला ना, तो खतरनाक माणूस आहे, तो काहीही करेल. आणि ते दिसतंय, म्हणजे तो एक अँगर, एक अग्रेशन जो असतं ना ते दिसतंय आणि हेच पूर्ण महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना बघायचं होतं. आता बेसिकली टास्क काय होता, कॅप्टन्सीचा टास्क होता आणि टीम ए जी होती ते आधीचा टास्क जिंकली होती बोटीवाला. आणि त्यामुळे आता बिग बॉसने सांगितलं की जी टीम बी जी हरली आहे त्यांनी ठरवायचं आहे क्रमानुसार तुमच्या मते जो कॅप्टन बनण्याचं योग्यता आहे त्याप्रमाणे तुम्हाला लोकांना लावायचं आहे आणि अकॉर्डिंगली त्यांना तेवढे फ्रेंच फ्राईज भेटतील. फ्रेंच फ्राईज म्हणजे ते बटाट्याचे कापटे आपले. सो सूरज भाऊंना सगळ्यांनी, टीम बीवाल्यांनी पण इव्हन सांगितलं की ते कॅप्टन बनण्याचं योग्य नाहीत, कारण त्यांना मे बी डिसिजन घेणं जमणार नाही, दुसऱ्यांकडून काम काढून घेणं जमणार नाही. पण मला वाटतं हे चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट प्रयत्न तर करायला पाहिजेत ना. म्हणजे टीम बीला सांगतोय मी की तुम्ही ॲटलिस्ट प्रयत्न करा. सूरज भाऊला एकदा कॅप्टन बनवून बघा. एखाद्या माणसाला एखादी ड्युटी दिली किंवा काम दिलं तर तो माणूस ॲटोमॅटिकली चांगला करतो, ॲटोमॅटिकली तो शिकतो. आणि आपल्याला माहिती आहे की सूरज भाऊ कुठलंही काम किती मनापासून करतात. ते झाडूचं असू दे किंवा घरातलं कुठलंही कार्य असू दे किंवा काम असू दे ते मनापासून करतात. तर जर तुम्ही त्यांना कॅप्टन बनवलं तर मला वाटतं ते पण ते मनापासून नक्की करतीलच आणि लोकांकडून काम काढून घेतील. तर मला वाटतं कुठेतरी त्यांना लास्ट ठेवणं हे चुकीचं होतं. तुम्ही निकी किंवा त्यांच्या ग्रुपमधला अरबाजला तुम्ही शेवटी ठेवू शकला असता त्याचा कॅप्टनची रेसमध्ये. थोडं डिप्लोमॅटिक बनायचं होतं यार तिकडे. इतकं फेअर खेळून असं नाही होत. तुमचे टीम मेंबर्स कोण आहेत, तुमचे मेंबर्स कोण आहेत त्यांचा विचार तुम्हाला करायला पाहिजेत. आणि टीम बीमध्ये मेजॉरिटी ऑफ लोक त्याच ग्रुपमधली होती. म्हणजे अंकिता असू दे, पॅडी दादा असू दे, ते सगळे अभिजित असू दे, ते सगळे तुमचीच माणसं होती. तर मग मला असं वाटतं निखिल दामलेपेक्षा सूरजला एक जास्त प्रेफरन्स दिला असता तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, नो वरीज, ते झालं. पण त्यानंतर सगळ्यांना फ्रेंच फ्राईज दिले आणि सूरजकडे सगळ्यात कमी फ्रेंच फ्राईज होती. आता टास्क कसा आहे की ज्यांच्याकडे जास्त फ्रेंच फ्राईज आहेत त्यांना ते डिफेंड करायचे आहेत, संरक्षण करायचं आहे त्याचं. आणि ज्यांच्याकडे कमी फ्रेंच फ्राईज आहेत त्यांना दुसऱ्यांच्या फ्रेंच फ्राईज ओढून घ्यायचे आहेत, म्हणजे स्वतःकडे घ्यायचे आहेत. आणि ज्यांच्याकडे टास्कच्या अंती सगळ्यात जास्त फ्रेंच फ्राईज असतील ते लोक या टास्कचे विजेते होतील. आता टास्क असा आहे की इकडे तुम्हाला फिजिकल व्हावंच लागेल. आता बिग बॉस खूप बोलतात असं फिजिकल नो होण्याचा झेंडा बिग बॉस नेहमीच दाखवतात. म्हणजे बिग बॉस टास्क देतात ते सगळे फिजिकल होण्यासारखे टास्कच असतात. किती पण तुम्ही डोक्याची चपळता वापरली तरी हे होणारच आहे, म्हणजे हातापायी वगैरे होणारच आहे त्याच्यामध्ये. तर सूरज भाऊंना वाईट वाटलंच असेल की भाई मला शेवटी ठेवण्यात आलं. आणि त्यानंतर सूरज भाऊंनी जो राडा केला आहे, जो कल्ला दाखवला आहे, तो टीम बीला पण कळला पाहिजे की भाई
तुमचाच माणूस आहे मी आणि माझ्यामध्ये किती ताकद आहे हे सूरज भाऊनी दाखवलं आहे. कारण गरजेचं होतं. वैभव वरून बोलतो तू हातपाय असं वरती काय करतोय, मग सूरज भाऊ बोलतात की मी अजून माझा दाखवलेला नाही आहे पूर्ण असं राडा. आणि त्यानंतर अरबाज ओढाओढी करतोय. त्यानंतर अरबाजला फुल झोपवलेलं सारखं वाटतंय. निकी फुल झोपली आहे. बिग बॉसची प्रॉपर्टी इकडे तिकडे हलवली आहे आणि जो कल्ला आपल्याला हवा होता ना तो सूरज भाऊने दाखवला आहे. महाराष्ट्राचे प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होते ते फायनली सूरज भाऊने दाखवलेलं आहे आणि फुल अँगर ॲग्रेशन दाखवलेलं आहे. अरबाजला पण फुल ऑन टफ टक्कर दिलेली आहे. आता नेमकं काय त्या टास्कमध्ये काय होतं आणि कसं होतं आणि कोण तो टास्क जिंकतो हे बघणं आज इंटरेस्टिंग असेल आजच्या एपिसोडमध्ये. पण सूरज भाऊ तुम्ही असेच खेळत राहा. असंच जर तुम्ही खेळात तर तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन 5चा विनर होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कोणी म्हणजे कोणीच नाही, कारण पूर्ण महाराष्ट्राचे प्रेक्षक तुमच्या बाजूने आहे. म्हणजे मोर दॅन 50% ऑफ द वोट्स फक्त सूरज भाऊला भेटत आहेत. चांगला गेम खेळा, ऑनेस्ट राहा, जसे हात तसे राहा. फक्त गेममध्ये थोडा आपला कल्ला दाखवा. जसं निकीला झोपवलं आहे टास्कमध्ये, जसं अरबाजला झोपवलं आहे, जसं वैभवला ऐकवलं आहे ना, जो ताकद जो राडा दाखवला आहे ना तो असंच दाखवत राहा. आणि जो ती एक जे डायलॉग आहे सूरज भाऊ यांची की आपला गावठी पॅटर्न आहे तो भाई सुंदर. म्हणजे आपण बोलतो ना की झुणकं भाकर ची जी ताकद असते ना ती प्रोटीन पावडरमध्ये कुठे ते नक्कीच सूरज भाऊनी दाखवलेलं आहे. आणि ओव्हरऑल एक जबरदस्त टास्क होणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये मजा येणार आहे. तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब करा असेच बिग बॉस मराठीच्या व्हिडिओसाठी, कारण तुमचा एक सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे. मोटिवेट करतो मला पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी. असेच बिग बॉस मराठीचे चांगले व्हिडिओ आपण बनवत राहू. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.